हॅलो, हाय, नमस्ते सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये आणि कुकिंग व्लॉगमध्ये सुद्धा. मी शीतल तुम्हा सर्वांचे टेस्टी मोमेंट्समध्ये मनापासून स्वागत करीत आहे. चॅनलवर जर पहिल्यांदाच असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जे माझे व्हिडिओज बघतात किंवा जे माझे जुने सबस्क्रायबर आहेत त्या सगळ्यांना माहीत आहे की मी एक यूट्यूबर आणि एक टीचरसुद्धा आहे. मला याच्यात आवड असल्याने मी वेळातला वेळ काढून व्हिडिओ शूट करत असते आणि यूट्यूबवर अपलोड करत असते. प्लीज मनापासून रिक्वेस्ट आहे, आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. आज होता बुधवारचा दिवस आणि सकाळी उठल्या उठल्या अगदी थोडंसं दूध उरलेलं होतं. त्याच्यामध्ये भरपूर पाणी घालून मी असा चहा तयार केला, छान अद्रक वगैरे त्याच्यामध्ये घालून. त्याच्यानंतर बाहेर बघितलं तर सूर्यसुद्धा उगवलेला होता आणि माझ्या बाल्कनीमधून हा नजारा बघू शकता. खूप सुंदर असा नजारा इथे. छान सकाळी सकाळी उठल्या उठल्या जेव्हा सूर्याचे दर्शन होतात ना तर खूप मस्त वाटतं, स्पेशली हिवाळ्याच्या दिवसांमध्ये. त्याच्यानंतर आज भाजीचं काय बनवायचं ते ठरवलं तर बाजारातून मी बटाटे आणलेले होते आणि वाटाण्याच्या शेंगासुद्धा होत्या. तर मस्त रस्सेदार आज मटर आणि बटाट्याची भाजी बनवावी, म्हणजेच बटाटा मटर किंवा आपण त्याला आलू मटर असंही म्हणतो. तर पटापट इकडे बटाटे उकळायला ठेवले कुकरमध्ये आणि 5 ते 6 शिट्ट्या होऊ दिल्या. बटाटे नवीन होते त्याच्यामुळे शिजायला थोडासा जास्त उशीर लागला, कारण मार्केटमध्ये आता सध्या नवीन बटाटे आलेले आहेत. लगेचच कुकर थंड होईपर्यंत इकडे वाटाण्याचे दाणेसुद्धा सोलायला घेतले. त्याच्यानंतर एक मसाला वाटण तयार करून घेतलं. त्याच्यामध्ये 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या आणि एक मीडियम साईजचा कांदा आणि अगदी थोडंसं अर्धा चमचा जिरे घातलं आणि मिक्सरला त्याचं वाटण तयार करून घेतलं. रस्सेदार भाजीसाठी मी हे 3च जे साहित्य आहे ते यूज करत असते. अगदी थोडंसं मिरेपूड घातलं आणि आलं आणि लसूण आणि कांदा आणि जिरं, बस एवढंच. आणि याची पेस्ट तयार करायची. तर वाटण वाटताना मी याच्यामध्ये कोणतेही खडे मसाले यूज करत नाही, तरीसुद्धा छान चविष्ट असं रस्सा भाजी किंवा ग्रेव्ही तयार होते. तर मी कशी ती भाजी बनवते किंवा कशा प्रकारे फोडणी घालते तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. कुकरसुद्धा थंड झालं. त्याच्यानंतर बटाटे काढून सोलून घेतले. त्याच्या थोड्याशा मीडियम साईजच्या फोडीसुद्धा कट करून घेतल्या. आणि बटाट्याची रस्सा भाजी म्हटली की मी त्याच्यामध्ये अवश्य आवर्जून एक टोमॅटो घालते. त्याच्यामुळे मीडियम साईजचा एक टोमॅटोसुद्धा कट करून घेतला आणि भरपूर अशी कोथिंबीरसुद्धा बारीक बारीक कट करून घेतली. आणि फोडणीसाठी गॅसवर कढई ठेवली आणि आवडीनुसार तेल घातलं. आता थोडीशी रस्सा भाजी म्हटलं तर तेल थोडंसं जास्त, त्याच्यावर जर तवंग आला तर खाण्यात एक वेगळीच मजा येते. माझी ही जी भाजी आहे ना ती बनवण्याची एक वेगळी पद्धत आहे. पहिल्यांदा तर काय करते ना, मी ज्या उकडलेल्या बटाट्याच्या फोडी असतात ना अशा तेलामधून फ्राय करून काढते. अगदी चविष्ट आणि मस्त ही जी आलू मटर आहे ना या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा, अशी तयार होते. बटाट्याच्या फोडी तेलात फ्राय केल्याने एक छान टेस्ट त्या भाजीला येते आणि फोडीसुद्धा एकदम सॉफ्ट आणि वरून अशा कुरकुरीत खाताना लागतात. त्याच्यानंतर लगेचच फोडी फ्राय करून झाल्यानंतर मसाला म्हणजे वाटलेलं वाटण घातलं. छान त्यालासुद्धा सोनेरी रंग येईपर्यंत व्यवस्थित परतून घेतलं. आता या स्टेजला याच्यामध्ये काही सुके मसाले ॲड करायचे. तर त्याच्यामध्ये अर्धा चमचा किंवा पाव चमचा हळद, त्याच्यानंतर 1.5 चमचा लाल तिखट घातलं. आणि खडे मसाले मी वापरत नाही, त्याच्या जागी मी आहे ना सुरुचीचा गोडा मसाला घातला 1 चमचा धने पावडर घातली आणि चवीनुसार मीठ घातलं. आणि फोडणीत तिखट शिजेपर्यंत अगदी थोडंसं पाणी घातलं आणि लगेच टोमॅटोसुद्धा ॲड केला आणि फोडणीला छान व्यवस्थित अगोदर मी शिजू देते आणि त्याच्यानंतरच मी त्याच्यामध्ये भाज्या मिक्स करते. अगदी साधी सोपी रेसिपी आहे, तरीसुद्धा भाजी एकदम चविष्ट बनून तयार होते. त्याच्यानंतर फोडणीमध्ये मटारचे दाणे घातले, थोडंसं त्याला उकळू दिलं आणि लगेचच बटाट्याच्या फोडीसुद्धा ॲड केल्या आणि व्यवस्थित एकजीव करून घेतल्या. चवीनुसार आवडीनुसार तुम्हाला कशी ग्रेव्ही पाहिजे, जर घट्ट ग्रेव्ही पाहिजे असेल किंवा पातळ जर रस्सा भाजी पाहिजे असेल तर त्यानुसार तुम्हाला याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. आणि त्याच्यानंतर झाकणी घालून एक ते 1.5 मिनिटापर्यंत त्याला उकळू दिलं, कारण मटरचे दाणे शिजायला फार कमी वेळ लागतो आणि बटाटे ऑलमोस्ट शिजलेलेच होते. आणि बघू शकता मस्त इथे आलू मटर तयार आहे.